पृच्छा केली, गोष्ट ती पटली की तुम्हा. पाहू जाता वास्तविक, साई बाबा इथले स्थायिक. नाही समुद्र नाव नाविक, तया हे ठाऊक केव्हाही. कैचा ब्राह्मण कैची हवेली, जन्म गेला वृक्षाचे तळी. कोठून एवढी संपत्ती आणली, जी मग चोरिली चोराने. म्हणून ही गोष्ट निवेदिली, तीही तुम्ही येताच आरंभिली. येणे मिशे तुम्हासी पटविली, वाटे घडलेली पूर्वकथा. तेव्हा पाहुणे होऊनी सद्गद, म्हणाले साई आहेत सर्वविद. परब्रह्म अवतार निर्द्वंद्व, अद्वैत अभेद व्यापक. तयांनी जी कथिली आता, अक्षरे अक्षरती आमुचीच कथा. चला हे गोड भोजन सरता, कथितो सविस्तरता तुम्हा ते. बाबा जे जे बोलून गेले, ते ते सर्वचिकी घडलेले. ओळख नसता त्या कैसे कळले, म्हणून सगळे अघटित हे. असो पुरे होता भोजन, माधवरावांसह वर्तमान. चालले असता तांबूल चर्वण, कथा निरूपण आरंभिले. वदे दोघांमाजील एक, घाटची माझा मूळ मुलुख. परी त्या समुद्रपट्टीचा देख, होता अन्नोदक संबंध. तदर्थ गेलो गोमांतकात, नोकरी मिळवावी आले मनात. आराधिला तत्प्रीत्यर्थ दत्त, नवसिला अत्यंत आदरे. देवा कुटुंब रक्षणार्थ, नोकरी करणे आहे प्राप्त. तरी होऊनी कृपावंत, देई ती लागत पायांस. अद्य प्रभृती अल्पावकाशी, जरी तू निजब्रीद राखीशी. प्राप्ती जी होईल प्रथम मासी, समग्र तुझसी अर्पीन. भाग्ये दत्त प्रसन्न झाला, अल्पावकाशी नवसा पावला. रुपये 15 पगार मजला, मिळू लागला आरंभी. पुढे साईबाबांनी वर्णिली, तैशीच माझी बढती जाहली. सय नवसाची समूळ बुजाली, ती मज दिधली ये रीती. कोणास वाटेल घेतली दक्षिणा, दक्षिणा नव्हे ती फेडिले ऋणा. दिधले येणे मिशे मज स्मरणा, अत्यंत पुराण्या नवसाचे. तात्पर्य साई द्रव्य न याचित, निज भक्तांसही याचून देत. अर्थ हा नित्य अनर्थ मानित, भक्तान पाडित तन्मोही. म्हाळसापती सारिखा भक्त, सदा साईपदी अनुरक्त. जरी संकटे चालवी चरितार्थ, तयान लव अर्थ जोडू दे. स्वये साई लोका अनेकदा, दक्षिणामिषे आलेली संपदा. वाटी परी कपर्दिक कदा, देईन आपदा त्रस्ता त्या. तोही मोठा बाणेदार, जरी साई ऐसा उदार. कधी न तेणे पसरिला कर, याचना तत्पर होऊनी. सांपत्तिक स्थिती निकृष्ट, परी वैराग्य अति उत्कृष्ट. वेठी गरिबीचेही कष्ट, अल्पसंतुष्ट सर्वदा. एकदा एक दयाळू व्यापारी, हंसराज अभिधानधारी. म्हाळसापतीस काहीतरी, द्यावेसे अंतरी वाटले. पाहूनी गरिबीचा संसार, करावा शक्यतो उपकार. लावावा काही हातभार, सहज सुविचार हा स्फुरला. ऐसी जरी तयाची अवस्था, इतर कोणीही देऊ जाता. तेही नावडे साईनाथा, द्रव्यी उदासता आवडे. मग तो व्यापारी काय करी, द्रवूनी त्या भक्तार्थ अंतरी. दोघेही समक्ष असता दरबारी, द्रव्य सारीत त्या करी. होऊनिया अतिविनीत, म्हाळसापती करीते परत. म्हणे साईंची या आज्ञेविरहित, मजलान करवत स्वीकार. भक्त नव्हता हा पैशाचा, मोठा भुकेला परमार्थाचा. पदी विनटला काया वाचा, प्रेमळ मनाचा निस्वार्थी. हंसराज साई ते विनवी, साई एका कवडीस न शिववी. वदे मदभक्ताही द्रव्य न भुलवी, वित्ताच्या वैभवी न गवेतो. पुढे मग तो दुसरा पाहुणा, म्हणे माझ्याही पटल्या खुणा. परिसा करीतो समग्र कथना, येईल श्रवणा उल्हास. 35 वर्षांचा माझा ब्राह्मण, निरालस आणि विश्वासू पूर्ण. दुर्दैवे बुद्धिभ्रंश होऊन, करीतो हरण मम ठेवा. माझी या घराच्या भिंतीत, पडताळ आहे बसविले आत. तेथील चिरा सारुनी अलगत, पाडिले नकळत छिद्रतया. बाबा वर जे पडताळ वदले,
त्यासची त्याने छिद्र पाडिले, तदर्थ भिंतीचे चिरे काढिले, सर्व निजलेले ठेवून. पुढे बाबा आणि कवदले, रुपये माझे चोरून नेले, तेही अवघे सत्यत्वे भरले, पुडके नेले नोटांचे. 30,000ची त्यांची किंमत, नकळे बाबांस कैसे अवगत. श्रम संपादित जाता वित्त, बसलो मी रडत अहर्निश. शोध लाविता थकली मती, नकळे कैशी करावी गती. 15 दिवस चिंतावरती, पडलो निर्गती लागेना. एके दिवशी ओटीवर, बसलो असता अति दिलगीर. वाटेने चालला एक फकीर, सवाल करीत करीत. पाहुनी मज खिन्न वदन, फकीर पुसे खेदाचे कारण. मग मी करिता सात्यंत निवेदन, सांगे निवारण तो मज. कोपरगाव तालुक्यास, शिर्डी नामक एका गावास, करी साई अवलिया वास. करी तयास तू नवस, आवड तुझी जयावर. तयाचे सेवन वर्ज कर, दर्शन तुमचे होई तोवर. वर्जिले साचार वद तया, ऐसे मज फकीरे कथिता. अन्न वर्जिले क्षण न लागता, वदलो बाबा चोरी मिळता. दर्शन होता सेविन ते, पुढे एकची 15वडा गेला. नकळे काय आले मनाला, ब्राह्मण आपण होऊनी आला. ठेवा दिधला मज माझा, म्हणे माझी बुद्धी चळली. तेने ही ऐसी कृती घडली, आता पायी डोई ठेविली. क्षमा मी केली ऐसे वदा, असो पुढे झाले गोड. साई दर्शनी उदेली आवड, तेही आज पुरविले कोड. धन्य ही जोड भाग्याची, असता खिन्न दुःखी संकटी. बसलो असता आपुले ओटी, आला जो मम सांत्वनासाठी. पुनरपि भेटीन तयाची, जया माझी कळकळ पोटी. जेणे कथिली साईंची गोठी, जेणे दाविली शिर्डी बोटी. पुनरपि भेटीन तयाची, जयाची मज अवचित गाठी. सवाल घालीत आला जो वाक्पुटी, नवस करवून गेला शेवटी. पुनरपि भेटीन तयाची, तोच फकीर वाटे साचा. साईच हा अवलिया तुमचा, लाभ आम्हा निज दर्शनाचा. द्यावया लाचावला स्वये, कोणी काही घेऊ लाचावती. मज या दर्शनी इच्छाही नव्हती. फकीर आरंभी करी प्रवृत्ती, वित्त प्राप्ती प्रीत्यर्थ. तेही वित्त जयाच्या नवसे, प्राप्त झाले अप्रयासे. तो काय माझ्या या 35, लाचावे ऐसे न घडेच. उलट आम्ही अज्ञान नर, आम्हा करावया परमार्थ तत्पर. आमुच्या कल्याणी झटे निरंतर, आणि वाटेवर यामिषे. एतदर्थची हा अवतार, ना तो आम्ही अभक्त पामर. होता कैचा हा भवपार, करा की विचार स्वस्थपणे. असो चोरी मिळाल्यावर, झाला मज जो हर्ष फार. परिणामी पडला नवसाचा विसर, मोह दुर्धर वित्ताचा. पुढे पहा एक दिवस, असता पुलाब्याचे बाजूस. स्वप्नी पाहिले मी साईंस, तैसाच शिर्डीस निघालो. समर्थे कथिला निज प्रवास, मनाई नावेत चढावयास. शिपायाने करिता प्रयास, चुकला सायास ते सत्य. या तो सर्व माझ्या अडचणी, पातलो जेव्हा नावेच्या ठिकाणी. खरेच एक शिपाई कोणी, करी मनधरणी मजसाठी. तेव्हाच नावेचा अधिकारी, आरंभी जरी मज धिक्कारी. देऊनी मज वाव नावेवरी, केले आभारी मज तेणे. शिपाई ही अगदी अनोळखी, म्हणे यांची माझी ओळखी. म्हणून आम्हा कोणी न रोखी, बैसलो सुखी नावेत. ऐसी ही नावेची वार्ता, तैशीच ती शिपायाची कथा. आम्हा संबंधे घडली असता, घेती निजमाथा साई हे. पाहुनी ऐसी अद्भुत स्थिती, कुंठित होते माझी मती. वाटे मज इत्थंभूत जगती, भरले असती हे साई. नाही अणुरेणू पुरती, जागा ययांच्या वीण रीती. आम्हास जैसी दिधली प्रचिती, इतराही देतील तैशीच. आम्ही कोण वास्तव्य कोठे, केवढे आमुचे भाग्य मोठे. ओढून आम्हास नेटे पाटे, आणिले वाटेवर हे ऐसे. काय आम्ही नवस करावा,
काय आमुचा ठेवा चोरावा, काय नवस फेडीचा नवलावा, ठेवा ही मिळावा आयता. काय आमुचे भाग्य गहन, नाही जयाचे पूर्वी दर्शन, नाही चिंतन नाही श्रवण, तयाही स्मरण आमुचे. मग तयाची या संगतीत वर्षानुवर्षे जे जे विनटत, जे जे अहर्निश तत्पद सेवित, भगवत भक्त ते धन्य. जयांसंगे